मिताची कंडिशन आहे बिदे शमाय, जरी म्हणजे समजा कोण मोठा माणूस असेल आणि त्यांनी त्याच्या राबच्या समोर राब असताना त्यांनी राबच्या समोर राबला विचारलेला प्रश्न त्यांनी त्याला उत्तर देते ॲज इफ तो राबची म्हणजे राबच्या साखची काळजी करत नाही. त्याची इज्जत नाही करत. खया मिता विते शमाय आपण ऑलरेडी बघितला होता गमारामध्ये. पण इकडं बोलले, की तो अफिलू बाळ ओनशीन नव्हता. बाळ ओनशीन म्हणजे तो अजून 20 वर्षाचा पण नव्हता, की तो येते आणि तिकडं त्याला पनिशमेंट देऊ शकतो आपण. त्यामुळे इकडं ऑलरेडी ही कंडिशन होती आणि तोस्फुतनी प्रश्न काय विचारला? तोस्फुतनीकडे प्रश्न विचारला तोस्फुतनीकडे प्रश्न विचारला, की "अरे, श्मुएल आणि एली पहिल्यांदा भेटत होते. पहिल्यांदा ते भेटले. कसं काय होतं, की त्याला तुम्ही बोलता गबो. "इज गब." त्याने कुठला हलाका शिकला? याला अफिलू जो श्मुएलने हलाका सांगितला, तो पण त्यांनी त्याला विचारला, "तुला कुठून हलाका माहिती आहे?" हे जे हलाका कुठला हलाका शिकला? आपण इकडे बोललो, की एली जो होता तो गदोला-दो होता. तो सगळ्यात मोठा राबाय होता त्या जनरेशनमधला आणि रब्बी गदोला-दो की रब्बो मुवाक. रब्बो मुवाक म्हणजे त्याचा जसा काय त्याचा तो पसाक जो आहे, तो जसं सगळ्यांवरती अप्लाय होतो, तो सगळ्यांचा राब आहे. मागच्या वेळेला बघितला होता. लास्टमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला. जो प्रश्न विचारतात ते अरिझाल प्रश्न विचारतात ते बेन इश काय? त्याचं उत्तर अरिझालने दिलेला होता ऑलरेडी आपल्याला. बोलतात, की या प्रश्नाचं उत्तर काय? बोलतात शमुएल आणि तोच रिझन होता, की कोराह पण त्याच्यामुळे हे झाला त्याच्यामुळे मिसगाईड झाला. खूप वर्षानंतर शमुएल येणार होता जन्माला आणि त्यांच्या पोरांनी चुबा केला जेव्हा लास्ट स्टेजला. त्यामुळे शमुएल आला. पण बोलली खाना "अला नार जे इत्पलालती." माझे नार जे इत्पलालती. आपण बोललो नार जे इत्पलालती म्हणजे ही गोष्ट जी आहे, ती त्याची जरी त्याच्या कंटिन्युएशनमधनं जरी असली, म्हणजे ए श्मुएल जो आहे, श्मुएल नव्हे, जरी तो कंटिन्युएशन असला कोराहचा, पण या पोरासाठी मी नमाज केली. म्हणजे ती जी मेच्यूर जी होती, ती नवीन क्रिएशन तयार झाली. आला नार अजईत परालती. आपण मला आठवत नाही आपण मागच्या वेळेला बघितला दिवा लिबा. कोणाला आठवतंय आपण या गोष्टी बघितल्या तर जिकडं खानाने विचारला, की दीनमध्ये आणि तिकडे आपण बोललो, की सारा इमेनू नी पण मग सारा इमेनूनी का नाही मागितलं? सिमिलर पद्धतीने पोरगा इस्हाक 90 वर्षापर्यंत प्रेग्नंट नाही राहिली होती. आठवतंय कोणाला आपण बघितला होता? तो आपण बघू मला वाटतं तिकडे. ما כן. ما על הדדים, למה הדדים נתת לי? אתה זוכר שאמרנו את זה? כן, כן, אתה שואל אם דיברנו, שאתה שואל כן, אם... כן, אם לא רוצה לחזור על הגמרא אם ראינו כבר, אתה יודע. אם תחזור. דיברנו על זה? טוב, תמיד מצווה חוזרת כאן. טוב, מצווה חוזרת, נכון, בעזרת ברוך השם. טוב, आपण मग इकडनं चालू करू. या स्टेजपासनं. खाना ही מדברת על ליבה. खाना ही מדברת על ליבה म्हणजे ती तिच्या मनातल्या गोष्टी बोलत होती. हा पसूक आहे त्या पहिल्या चॅप्टरमधलाच. खाना ही מדברת על ליבה, पसूक असा लिहिलाय. खाना מדברת על ליבה, רק שפתיה הנאות, तिच्या फक्त ओठा हलतात. וקולה לא יישמע आणि तिचा आवाज जो आहे तो बाहेर नाही येत आहे. वैतखशका एलीला शिकवा. आपण ऑलरेडी हा हलाखा बघितला होता तिकडनं, की जो कोण नमाज करते त्याचा आवाज बाहेर नाही यायला पाहिजे आणि अजून हलाखा त्याच्याशी रिलेटेड शिको लेन उमदीम आणि कोण चांगली गोष्ट नाही बोलते आणि त्याच्यामध्ये नाही येत आणि परत रिटर्न द्यायला पाहिजे वेखुले. इकडं नवीन गोष्ट आपल्या गमारा शिकवते. गमारा बोलते ही मेदबरीत लिबा म्हणजे ती मनातल्या ज्या गोष्टी होत्या, त्या ती हशेमच्या समोर बोलत होती. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, मनातल्या ज्या गोष्टी ज्या हशेमला आहेत, हशेमच्या अगेन्स्ट हशेमच्या साठी क्वेशन्स, त्याला हशेम बरोबर बोलायला त्याला अलाउड आहे. त्याला हशेमला विचारायला अलाउड आहे, का असा वगैरे. पण आपण बघू, की बेनिस काय बोलतात, की असं नाही बोलायला पाहिजे. ऑब्व्हियसली जो कोण खूप मोठा चद्दीक आहे खानासारखा, तो खेन बोलू शकते. पण दुसरा बोलतात इकडे खान आई מדברת על ליבה, ती तिच्या मनामधल्या गोष्टी बोलत होत्या. אמר רבי אלעזר,
मिशुम अबी योसी बेन झिमरा आल इस्के लिबा. आल इस्के लिबा म्हणजे हार्टच्या जवळच्या गोष्टी. बघा कसं बोलते गमारा हार्टच्या जवळच्या गोष्टी. काय बोलते? "אמרה לפניו ריבונו של עולם", बोलतात השם परमेश्वरा, "כל מה שבראת באישה, לא בראת דבר אחד לבטלה." बोलतात जे कुठल्या त्या गोष्टी बनवल्यात आणि बाईमध्ये पण ज्या कुठल्या सगळ्या गोष्टी बनवल्यात, त्याच्या कुठल्याच गोष्टी ज्या आहेत त्या वेस्टसाठी नाही बनवल्यात. उगाचच नाही तिला शेपटी आहे वगैरे, तिला शेपटी आहे रिझन आहे. म्हणजे बाईला शेपटी नाहीये, पण सम एक्झाम्पल बोलायला बघू इकडे गमारा बोलते, "לא בראת דבר אחד לבטלה, עיניים לראות", म्हणजे डोळे तिला दिले बघायसाठी. עיניים לראות ואוזניים לשמוע, कान जे आहेत ते ऐकायला, कान जे आहेत ते ऐकायला, खोतेम להריח, नाक जो आहे तो स्मेल घ्यायला, ब्रीथ करायला, पे לדבר, तोंड जो आहे तो बोलायसाठी बनवला. וידיים לעשות בהם מלאכה, हात जे दिले ते कामं करायसाठी. ורגליים להלך בהן, पाय बनवले ते पायाने जायच्यासाठी लोक जायला कुठे व्हिजिट करायला. बोलतात ददाईम लानियाक, म्हणजे बाईच्या छात्या ज्या आहेत, त्या कशासाठी बनवल्यात? तर बोलतात त्याच्यानी पोराला दूध पाजायसाठी. दूध पाजायसाठी ते ते छात्या बनवल्यात बाईच्या. बोलतात "लैलाक बाहेम ददाईम लानिक बाहेम", म्हणजे त्याला पोरांना दूध पाजायसाठी. बोलतात "ददाईन हलालू", बोलतात बोलते खाना, बोलते माझी जे छात्या आहेत, ते कशाला दिल्यात मला? "हलालू शनतात अलाई लिबी लामा", का का मला माझ्या हृदयाच्या वरती माझ्या छात्या दिल्यात? हा प्रश्न विचारते खाना यशार हशेमला. बोलतात बोलतात लामा लो लानियक बाहेम, म्हणजे तुला म्हणजे पोरांना दूध द्यायच्यासाठी नाही, कशासाठी दिलेत मग? लामा लो लानियक बाहेन, प्रश्न. "तेन ली बेन वेआनिक बाहेन", आणि बोलतात मला पोरगा दे आणि त्याच्यातनं मग त्याच्याने त्याला मी दूध पाजीन. इकडं हा तिचा प्रश्न होता, असा ती बोलत होती. बेनिष्का इकडे बोलतात, इकडे प्रश्न विचारतात, "अरे, मग सगळ्या ज्या बायका ज्या आहेत, सगळ्या ज्या आकारोत आहेत, सगळ्या ज्या बायकांना पोरं होत नाही, त्या बायका पण विचारतील, "हे कशाला दिलंय मला? नाही दिला तर बरं झालं असता." बोलतात बेनिष्का तिकडे, बोलतात, "नखोन, बोलायला अलाउड आहे. पण बोलते खानासारखी जर दुसरी कोण बाई असेल, ती बोलू शकते, की छात्या मला कशाला दिल्यात?" म्हणजे समजून घ्यायला, की बायका ज्या आहेत, त्या त्यांचा उपयोग चांगलं दिसायसाठी, सुंदर दिसायसाठी पण करतात आणि बोलतात खाना जी होती, तिचं फक्त बोलली, की तिचा जो उपयोग आहे छात्यांचा, तो फक्त आहे दूध द्यायच्यासाठी. इकडं अजून एक प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारतात, की "अरे सारा इमेनू तिला अरे 90 वर्षापर्यंत तिला पोरगा नव्हता." आणि सारा इमानू ऑब्व्हियसली खानासारखी सद्दिका होती. ऑब्व्हियसली नाही माहिती ऑब्व्हियसली, पण खानासारखी डेफिनेटली सद्दिका होती. अफील वरची अजून वरची मोठ्या लेव्हलची सद्दिका होती. तर खाना आणि का नाही असा विचारला. खाना आणि का सेम लँग्वेज नाही वापरली, की ददाईम रामाला तात आली. का मला तो पोरगा 90 वर्षापर्यंत थांबून राहते आणि फायनली तिला येऊन सांगतात, "हां, हिने बेन ले सागा." केन? काय उत्तर आहे? बोलतात आपल्याला खजाल, की "सागा ऐलोनीत अयता." माझे ऐलोनीत अयता? ऐलोनीत अयता म्हणजे तिला अपिलू छात्या पण नव्हत्या. तिच्या छात्या ज्या होत्या, त्या होत्या माणसासारख्या. माणसासारख्या तिच्या छात्या होत्या. म्हणजे तिच्याकडं टूल्स पण नव्हते, की पोराला दूध द्यायच्यासाठी. त्यामुळे तिने तसं विचारलं पण आहे, की "लामा नतात आली ददीम, ददीम लामा नतात आली?" बोलतात, "नाही दिल्या तुला. तुला छात्या नाही आहेत. तू त्याच्यातनं दूध पण नाही पाजू शकत." बोलतात, "का तिला दिल्या नाही? असा का सारा इमेनूला असं नाही केला?" तर बोलतात, "दगा रिशोन मिचाद दीन." हे इकडं खानाने जे मागितला, पोरगा मागितला, तो मागितला मिचाद दीन. चाद दीन म्हणजे मला हात दिलेस, तर मला तू काम पण द्यायला पाहिजे. मला तोंड दिलंय, तर मला तू जेवायला पण द्यायला पाहिजेस. काय? इकडे जेवायचं नाही बोलत ती, पण ती बोलते ए, बोलायला. काय? पण मी मी एक्सप्लेन करतोय. बोलतोय, की "तोंड तू मला दिलास, तर तुला मला जेवायला पण द्यायला पाहिजे. नाही दिला असतास तोंड, तर जेवायला पण द्यायची गरज नव्हती." त्यामुळे बोलतात तिकडे मिदात दीन. मिदात दीन
बोलते की तुला पोरगा असायला पाहिजे. का तुला छात्या आहेत? छात्यातनी काय करतात? पोरांना दूध पाजतात. त्याच्यामुळे तुला पोरगा व्हायला पाहिजे. मिदात दीन तिने बोलली मला पोरगा पाहिजे. सारा इमेनूचा मुलगा जो होता तो होता इस्हाक अवीनू ज्यांनी स्वतःला जेव्हा अकेदा ऐकला तेव्हा स्वतःला त्यांनी कुर्बानवरती चढवला. बोलतात तिकडे बोलतात तिकडे की बोलतात तिकडे की जर इस्हाक अवीनू पण आले असते मिदात दीननी म्हणजे इस्हाक अवीनूनी समजा जन्म आला असता, खानानी जसा श्मुएलला आणला तसा. त्याने समजा तिने आणला असता खानानी श्मुएलला त्या स्टाईलनी तर तर इस्हाक अवीनूच्या दीनच्या समोर अख्खा वर्ल्ड उभा नाही राहू शकला असता आणि त्यामुळे सारा इमेनूला अफिलू अफिलू आयलोनीत होत्या. आयलोनीत होत्या म्हणजे तिला अफिलू छात्या पण नव्हत्या आणि पोरं कॅरी करायसाठी त्यांना वूम पण नव्हती. अल्टिमेटली मिदात खेसेद. मिदात खेसेद म्हणजे जिकडे हशेम देते विदाऊट बघताना कोण आहे, कोण मागते, काय करते, त्याला तिकडं मिदात खेसेसने त्याला इस्हाक अवीनू आणला आणि तरी पण तो एवढा मोठा दीन होता, की स्वतःला पण त्याने अर्पण करू शकला. आणि त्यामुळे त्यामुळे बोलतात, की त्यामुळे बोलतात, की अफिलू सारा मेनूला हे पण नाही दिला होता. ना इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. इथं ऑलमोस्ट ही जी सुगिया जी आहे सारा खानाची, ती इथं ऑलमोस्ट संपलेली आहे. पुढे जाऊन थोडंसं आपण बघू, पुढे सांगतील. पण इकडं आता ए, चालू करतील मला दुसऱ्या गोष्टीबद्दल डिस्कशन करायला, ज्या रिलेटेड आहेत नमाजीमध्ये. कॅन मेजरली आपण बघू इकडं आता पुढचा पेज जो आहे तो बऱ्यापैकी ईझी आहे. पुढचा अमूद. अफील राशी पण तिकडे काय जास्ती बोलत नाही. होपफुली आपण पण कव्हर करू थोड्या चांगल्या ह्याच्यामध्ये, चांगल्या पेसमध्ये पुढच्या गोष्टी सुगियो चढ यायला. तर बोलतात कोणा प्रश्न इथपर्यंत? ואמר רבי אלעזר משום רבי יוסף. רבי אלעזר בולה מרבי יוסי שנעמני בן זמרה, כל היושב בתענית בשבת קוראים לו גזר דינו של 70 שנה. ट्रान्सलेशन बोलतात बोलतात इकडे गमारामध्ये की रबी अलेझर बोलतात रबी ओसीच्या नावाने ज्यांनी कोणी याच्यामध्ये बसलाय ज्यांनी कोणी शब्बातच्या दिवशी उपास केला शब्बाच्या दिवशी उपास केला त्याला त्याच्यावरती 70 वर्षाचा डिक्री असेल की त्याला 70 वर्ष इसुरी मिळतील शालोम 70 वर्ष त्याला इसुरी मिळतील ते बोलतात ते पण काढून टाकतात ते पण शब्बाच्या दिवशी जो उपास करते त्याला ते काढून टाकतो ऑब्विसली प्रश्न आहे अरे शब्बातला मिचवत आहेत आपले जेवायची मिचव आहे तर कसा काय तर बोलतात इकडे כלומר, אפילו שנגזר עליו מנעוריו, לפי, לפי שתענית קשה בשבת, לפי שהכל מתענגים בו והוא מתענה. बोलतात शब्बातला जो कोण बसे तानीतला तो एवढा डिफिकल्ट आहे आणि 70 वर्षाचा जो डिक्री आहे की त्याला 70 वर्ष त्याला प्रॉब्लेम्स येत राहतील तो पण कॅन्सल आउट करतात राशी बोलतात इकडे अफिल मिने ओआ म्हणजे तो यंग असताना त्याच्यावरती तो डिक्री आली की त्याला 70 वर्ष इसुरीम प्रत्येक वेळेला काहीतरी प्रॉब्लेम चालू राहतील त्याच्या लाईफमध्ये. तर बोलतात आम्हाला इसुरीम केलं म्हणजे प्रॉब्लेम्स माहीत नाही की त्याचा टायर पंच होते वन्स इन अ व्हाईल त्याचे 20 शेकेल हरवतात. नाही. याला इसुरीम काय पण होऊ शकते काय बोलतात राशी का कारण की शब्बातला काय एवढा डिफिकल्ट आहे कारण की शब्बातला सगळे लोक मजा करतात सगळे लोक बसतात जेवतात सेवदत करतात गाणी बोलतात आणि तो बसून साईडला उपास करते तर बोलतात त्यामुळे त्याचा अफिल ते करतात तर इकडं आपण तोसपत बघू तोसपत लिहितात कोल योशेफ בתענית בשבת פירש רבנו חננאל होते तेफर गेवनीम आणि रिशोनीमच्या मध्ये तेफर मध्ये होते ते म्हणजे दोन्ही त्यांनी बघितले गेवनीम त्यांनी बघितले आणि त्यांनी बघितले रिशोनीम ते बोलतात इकडं तोसफות आणतात बोलतात פירש רבנו חננאל בתענית חלום וכן איתה במדרש תהילים כאשר יושב בתענית חלום בשבת פירש בהג שאומר עננו אלוקים נעצור ואפילו קובע ברכה לעצמו כיוון שאינו בתוך י"ח
बोलतात त्याच्यामध्ये तेव्हा तो येते तेव्हा ते अनेनू जे जे आपण ॲड करतो अनेनू शेमामध्ये 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 नाही शेमा इस्लाममध्ये शोम्या तेफिलामध्ये जी आपण तेफिला ती आपण अनेनूची जेव्हा उपासनेच्या दिवशी आपण बोलतो अनेनू, ते पण ॲड करतात बोलते. का? कारण की ते 18 वर्षाच्यामध्ये नसेल इन्क्लूड, तरी पण आपण ॲड करतो आणि बोलतात काय इकडे, की बोलतात कुठला आणि ते आपण बघू बेजाचे आपल्या गमारामध्ये, हे ना आता, पण लेटर आपण लेटर बघू, की आपण लेटर बघू थोडा उशिरा, की की तानीत खालो म्हणजे जरा त्याला कोणाला कुठल्या काइंडचे स्वप्न दिसतात काय आणि तिकडं गमारा आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. कुठली तानीतला बोलतात तानीत खालो म्हणजे करायला पाहिजे त्याच्यावरती त्यांनी उपास करायला पाहिजे वगैरे. तर त्या तानीत खालोनला जर तो बसते त्याच्यामध्ये उपासाला बसते, त्या त्या तानीतसाठी इकडे लिहिलंय आणि नाही की तो स्थान त्याला त्याला वाटते की आज शब्बात दिवशी त्यांनी तानीत केली पाहिजे. ह्याला बोलतात की त्याला स्वप्न दिसला आणि त्या स्वप्नामध्ये त्याला दिसला कुठली डिक्री ज्याच्यामध्ये बसतात बेमेत तानीतमध्ये तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी त्याला त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन चालू. तो אלוקי נצור तिकडं तो बोलते עננו. ואפילו קובע ברכה לעצמו म्हणजे तिकडं तो ברכה ॲड करते שומע תפילת त्याच्यामुळे तो ॲड करते בהלכות גדולות मध्ये. तिकडे त्यांनी असा लिहिला וקובע ברכה לעצמו כיוון שאינו בתוך י"ח. כן? בסדר. तर आपण कंटिन्यू करू. बोलतात इकडे जो कोण बसते तानीतमध्ये त्याला 70 वर्षाचा जरी तो हे असेल, 70 वर्षाचा जरी त्याची डिग्री असेल, तरी पण ती त्याला कॅन्सल करतात. बोलतात "वाफ अल पी अफ अल पी खैन" म्हणजे जरी त्याला त्याच्या तानीतमुळे त्याच्या त्याच्या त्यांनी तानीत केली शब्दाच्या दिवशी आणि त्याला 70 वर्षाचा याचा गजेरा काढला. "वाफ अल पी खैन חוזרים ונפרעים ממנו דין עונג שבת" काय अर्थ आहे? "נפרעים ממנו או דין עונג שבת" बोलतात त्याला परत की त्यांनी सौदोत कॅन्सल केले, त्यामुळे त्याला परत तानीत त्याला करायला लावतात. त्याला एक्स्ट्रा तानीत त्याला करायला लावतात. ए, बोलतात इकडे "इताने लेमखाव." इताने लेमखाव म्हणजे संडेला तो परत उपास करते. रात्री चौदा रेवीत करते आणि संडेला तो परत उपास करायला बसते. बोलतायत माहीत कांता म्हणजे काय काय तो काय? म्हणजे तो शब्दचा जो उपवास केला तो लाइक नथिंग केलं? ऑब्व्हियसली नॉट. शब्बातला त्याने जो उपास केला, त्याला त्याला उपास करायला लावला. शमाईमधनं तो गजेरा कॅन्सल आउट करायचा. मग त्याला 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 दिसवला फ्रायडे नाईटला वगैरे त्याला दिसवला कुठला आहे, कुठले-कुठले खालोम आहेत त्याच्यावरती खेन त्याच्यावरती आपण उपासाला बसतो. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तिकडं गमारामध्ये आपण बघू, की तिकडं काहीतरी कंडिशन्स आहेत वगैरे त्या गोष्टीबद्दल डिस्कशन नाही केला, त्याने विचार नाही केला. स्थाम त्यांनी कुठली अशी गोष्ट बघितली नाही, पडलेली भिंत वगैरे. तर ती काउंट होते आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये वाह! पामो म्हणजे त्याला तो आतमध्ये भीती जी आहे ती त्याला यायला पाहिजे. तेव्हा हे जसं आपण बघू लास्ट पॅरेकमध्ये ओळीमध्ये तिकडे आपण कंडिशन्स बघू. पण बोलतात, की तेव्हा तो उपाशीला बसते, की का त्याच्यावरती डिक्री होती. त्याला आकाशामधनं त्याच्यावरती खास केला. त्याला त्याची काळजी घ्यायच्यासाठी त्याला तो खालवून दिला आणि बेमेत तो तानीतला बसला. आला खा काय तानीतमध्ये बसला आणि कारण की त्यांनी सौदोत कॅन्सल आउट केले. त्या सौदोतच्या कॅन्सल आउटच्या तकाना म्हणून त्याला अजून तो दुसरा फास्ट करायला लागते. त्याने अनेक शब्दात त्यांनी कॅन्सल आउट केला. नाही की त्यांनी त्याच्या तानीतला अर्थ नाही. याला तानीत जी होती ती दुसऱ्या रिझनसाठी होती. शिवीम शना शेल इसुरीम कॅन्सल 70 इयर्स चे इसुरीम कॅन्सल आउट करायसाठी काहीतरी मोठी गोष्ट पाहिजे होती. मोठा तकाना पाहिजे होता. मोठा अर्पण पाहिजे होता. त्याला काय केला, त्याला शब्दाच्या दिवशी त्याला त्याला तो खालून दाखवला. ओहो! फार्मो त्याला त्याला आतमधनं त्याची काळजी वाटत होती. ऑब्व्हियसली त्यांनी खाखामरव चेक केला. बोलतात काय चोईक लैतानो तो बसते तानीतला. तानीतला बसते. בסדר, तानीतला बसते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तानीतला बसते. कारण की त्यांनी कॅन्सल आउट केले 3 सौदोत जे सौदोत आहेत शब्बाचे. ते कसे तो भरेल आता त्यांनी त्याला त्याला ताणीत करायला लावली होती. तर बोलतात ते ते शब्बातचा तो म्हणजे शब्बातचा जे त्यांनी सौदोत नाही केले, त्याच्या बदली येऊन तो उपास करते आता. נכון,
तुम्हाला ती स्टोरीबद्दल मे बी तुम्ही रेफर करताय, की ग्राची बायको जी होती, ती मोत्साई शब्बातपासून तानीतला बसायची आणि डायरेक्ट ह्याला खायची कीदुसला. तर तिकडं ग्रानी तिला समजावला, की "अरे, सौदा रेवीत जो आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे, ती एवढ्या 7 दिवस तू उपास करते, त्याच्यापेक्षा जास्ती मोठी आहे. त्यामुळे जर तुला फास्ट करायचंच आहे, तर संडे मॉर्निंगपासून चालू कर." मोत्साई शब्बातला मेनव्वे मलका त्याची व्हॅल्यू त्या 7 तानियोपेक्षा जास्तीची आहे. त्यामुळे ती तेव नको कॅन्सल आउट करू. तर הכוונה. בסדר? כן, כן. כן, ההלכה पण ככהच. טוב, בסדר. आपण पुढे जाऊ. लिहितात इकडे מה התקנת? תענית לתעניתה, וליטב, ליטב म्हणजे יושב, תעניתה לתעניתה. इकडं ח' הנה, פרק ל' מהלכות שבת, הלכה ט'. הביאו שולחן ערוך, כן. כתוב בשולחן ערוך סימן רפ"ח, סעיף ד'. רפ"ח, סעיף ד'. כך הלכה. טוב, בעזרת השם. ואמר רבי אלעזר, רבי אלעזר बोलतात, חנה הטיחה דברים kalape למעלה. खाना הטיחה דברים kalape למעला, त्याचा अर्थ आहे की खानानी जे काही गोष्टी बोलल्या, त्या बोलल्या विदाऊट कवोद, विदाऊट इज्जत, जसं का तिने ब्लेम केला. तिने ब्लेम केला. הטיחה דברים kalape למעלה, השם गोष्टींसाठी जसा काही ब्लेम केला. שנאמר, והתפלל על השם. बघू इकडं गमारा कसं शिकते, वैतपरेल आल हशेमचा अर्थ आहे 2 गोष्टी आहेत इव्रित लँग्वेजमध्ये, हिब्रू लँग्वेजमध्ये एल हशेम आणि आल हशेम आणि एल आणि आल כאילו כן, זה אל על, כן? तो एलचा अर्थ आहे टू, त्याच्याकडे. आलचा अर्थ आहे ऑन, כן? एल म्हणजे त्याच्याकडे तिने नमाज केली. हशेमकडे तिने नमाज केली. पण जर लिहिलंय वैतपल्लेल आल हशेम म्हणजे तिने एतिखाद द्वरीम क्लपे लेमाला म्हणजे बोलला की जे काय होतंय ते क्लिअर नाही. आपण बघू अजून लँग्वेजेस, अशा डिफिकल्ट लँग्वेजेस जेव्हा आपण येऊ आपल्या नवीच्या शिवरीमध्ये इयोबच्या बुकमध्ये, तिकडं बेमेत आपण बघू की कसा इयोबला किती मोठे प्रश्न होते हशेमच्या जजमेंटवरती आणि बेमेत तिकडे आपण असे लँग्वेजेस बघू आणि तिकडनं आपण बघू किती शिकतात ते अ, तिकडे पण शुभ पिरुष राशी जो आहे, तो राशीच्या स्टुडंटचा पिरुष आहे. आदेजे कुठल्यातरी अंटिल एजे पेरेकपर्यंत. बोलतात इकडे ואמר רבי אלעזר חנה יתיך דברים כלפי למעלה, שנאמר התפלל על השם. הוא מלמד שהטיחה דברים כלפי מעלה. ואמר רבי אלעזר, אליהו הטיח דברים כלפי למעלה. यांचे एक्झाम्पल जे आहेत, ते आपण पुढच्या पेजवरती बघू. एलियाहूच्या बद्दल, मोशे रबेनूच्या बद्दल याचे एक्झाम्पल जे आहे ते पुढच्या पेजमध्ये बघू आपण. इकडे लिहिलं आहे, बोलतात, אמר רבי אלעזר, एलियाhu הטיח דברים כלפי למעלה. त्यांनी हशेमच्या अगेन्स्ट बोलला, जसं काय त्यांना कंप्लेंट्स केल्या गोष्टींबद्दल. जसा लिहिलाय שנאמר, ועתה הסיבותה את ליבן אחורנית. आता हसिबोता את लिबाम אחורנית म्हणजे त्यांना मी पुढे आणला. त्यांच्यासाठी एवढा मोठा एलियाह नबीमध्ये एलियाह नबीने आग आणली पहिले आणि लोकांचे हृदय हाशेमच्यासाठी झाले आणि दुसऱ्या दिवशी इजेबेलनी त्यांना परत हे केला आणि लोकांनी म्हणजे लोकांच्या समोर परत आशेरा जो होता तो परत मोठा केला त्यांनी, की त्याचे मिरॅकल्स जे आहेत ते मिरॅकल्स नाही, पण त्याची जी गोष्टी होत्या आकाशच्या वगैरे, त्यांना काही गोष्टींना व्हॅल्यू नव्हती आणि त्यामुळे इकडे बोलला, की आता असिबोता एत लिब्बाम अखवानीत. तू त्यांना परत त्यांचा हृदय जो आहे तो परत मागे केला. तेव्हा तो बोलतात, אמר שמואל בר רבי יצחק, מניין שחזר הקדוש ברוך הוא והודה לו לאליהו. बोलतात कुठून आपण बघितला, की באמת हशेमनी एक्सेप्ट केला ती गोष्ट, जसा एलियाह नबीनी बोलला, की तुम्ही लोकांचे हृदय मागे घेतले. म्हणजे कालच्या नेसमध्ये त्यांचे हृदय बेमेत पुढे आले होते. पण नंतर जसा आकाश घरी पोहोचला, त्याच्यानंतर नाही. बोलतात दिखतीव
ואשר הרעותה. אשר הרעותה, הפסוק मध्ये לילי, ביום ההוא נאום השם, אוספה הצלותה, נפחתה אבקצה. अशे ओदाती, असे ओदाती. आपण अजून इकडे आलेलो नाही आहोत. मिखाच्या बुकमध्ये तिकडं लिहिलंय, की बेमेत हशेमनी म्हणजे पहिला जो पसूक होता, तो होता मेलाखीम बेतमध्ये जो आपण ऑलरेडी बघितला होता. כן? ענני השם ענני וידעו העם הזה כי אתה השם אלוקים, אתה הסבות את लिबा אחורנית. होता तू तू रिझन आहेस, की त्यांचे लोकांचे जे गोष्ट आहेत ते अबोधाजनामध्ये त्यांच्या अजून स्ट्राँग आहेत. बोलतात कुठं त्यांनी बघितलं अशेर हरेओती. हरेओती मिलशोन रा. मी त्यांना वाईट करायला अपॉर्च्युनिटी दिली. मी त्यांना वाईट करायला अलाऊ केलं इथपर्यंत. बोलतात इकडे गमारामध्ये אמר רבי חמא, רבי חמא बोलतात ברבי חנינא, ברבי חנינא नावाने אלמלא שלוש מקראות הללו נתמוטטו רגליהם של שונאי ישראל. שוב, इकडे आपण प्रत्येक वेळेला बोलतो, की जेव्हा ही लँग्वेज आणतात सोने इस्रायल, באמת बोलायचं असतं गमाराला व खझालमध्ये आम इस्रायलसाठी. बोलतात बोलतात पण राशी बघू, एक राशी आपण मिस केला. राशी इकडे लिहितात, जे अख्ख्याच्या अख्ख्या पेजमध्ये एवढाच फक्त राशी आहे काय? एवढेच राशी आहेत. बोलतात इकडे कारण की हा पेज जो आहे जसं 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 मी बोललो तो ईझियर पेज आहे बाकीच्या गमारांपेक्षा, की राशी ना לפחות याच्यामध्ये क्वेशन्स नव्हते. דכתיב אשר הראותה, ליטא דקרא רש"י, דכתיב אשר הראותי, רישא דקרא אוספה הצולע והנדחיה והקבצה, ואמר הראותי אני, גרמתי להם שבראתי יצר הרע. רש"י लिहितात काय माझा फॉल्ट आहे? काय माझा फॉल्ट आहे? तर बोलतात फॉल्ट असा आहे, की मी येचर हारा बनवला. म्हणजे नखोन येचर हारा हशेमनी बनवला, पण त्याच्या फाईटसाठी हशेमनी टूल्स पण दिले. पण इकडे आपण बघू, की गमारा पुढची जी सुगी आहे, याच्यामध्ये गमारा ट्राय करेल, प्रयत्न करेल, आणि ऑब्व्हियसली आपल्या बेनिफिटसाठी, आम इस्रायलच्या बेनिफिटसाठी, की अफिलू जरी आम इस्रायल पाप करते, कुठेतरी हाशेमनी त्यांना जसं काय ओपनिंग ठेवलंय, की ते पाप करतील. की जर ते पाप नाही करतील, जर जर त्यांनी पाप केला, तर त्यांचा जो डिस्कशन जो आहे, म्हणजे त्याचा जो त्या पापाचा इफेक्ट जो आहे, तो कंप्लीटली येईल आम इस्रायलच्या डोक्यावरती. आणि त्यामुळे इकडे जसं काय हशेमने इकडे ओपनिंग्स ठेवले आहेत, जो कुठला खहाम आहे, जो कुठला हुशार आहे, त्याला सांगायसाठी, की ही नाही. इकडं अपॉर्च्युनिटी तू त्यांना दिलीस, हशेम तू त्यांना अपॉर्च्युनिटी दिलीस, ही लोकं इकडे पाप करतील. एक जी गोष्ट आपण बघितलं अशेर हरेओती रा केला, जसं मी बोललो एक्सप्लेन केला. हरेओती मी वाईट गोष्ट केली. राशी बोलतात, माझ्याकडनं चूक झाली, की मी याचा आरा बनवला. तर आपण बघू, की या गोष्टी ज्या आहेत, त्या डिफिकल्ट गोष्टी आहेत समजायला का? ऑब्व्हियसली का का समजायला गोष्टी आहेत डिफिकल्ट. अरे, अशाने चूक केल्या. हाशेमला माहिती नव्हतं पहिले ऑलरेडी. तर आपण हे बघू अजून पुढे जाऊन पण अजून सिमिलर हे आहेत. बघू आपण फायनली एक पिरुष जो आहे सिंपल अंडरस्टँडिंगसाठी की असं कसा काय लिहिला, तो आपण बघू मे बी. पण इकडं म्हणजे जशी काही चूक केली हाशेमने की याचा बनवला. טוב. बोलतात אמר חמא ברבי חנינא, אלמלא שלוש מקראות הללו נתמוטטו רגליהם של שונאי ישראל. רש"י ליטת אלמלא שלוש מקראות האלה, שמעידים יש ביד הקדוש ברוך הוא לתקן יצרנו, ולהסיר יצר הרע ממנו. बोलतात हे שלוש पसुकीम आहेत, याच्यामधनं आपण दिसते, की हशेमच्या हातामध्ये ताकद आहे. हशेमच्या हातामध्ये ताकद आहे, की आपला येत्सेर जो आहे, आपले बॅड इन्क्लिनेशन्स जे आहेत, तो काढू शकते. कंप्लीटली तो फेकून देऊ शकते, आपल्यापासून लांब करू शकते. आपला येत्सेर हरा. तर नितमोतेतू बोलतात रगलेनु रगलेनु
במשפט, אבל עכשיו יש לנו पीतखोन पे, שהוא गरम לנו שברא יצר הרע. बोलतात जेव्हा माणूस येईल तिकडं बमिष्पात, जेव्हा तो येईल तिकडं वरती मिष्पातला दीन द्यायला, तेव्हा आपले पाय पडले असते. म्हणजे आपल्याला काय बोलायला अपॉर्च्युनिटी नव्हती. पण ह्या 3 पसुकीमध्ये जसं काय गरम לנו שנייה, סליחה. बोलतात רגלינו במשפט, נתמוטטו רגלינו במשפט, म्हणजे आपले पाय तुटतील, आपल्याला काय बोलायला अपॉर्च्युनिटी नसेल. אבל עכשיו יש לנו पीतखोन पे, म्हणजे काहीतरी आपल्याला बोलायला काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे. שהוא गरम לנו שברא יצר הרע. म्हणजे त्यांनी ती अपॉर्च्युनिटी बनवली आणि आपल्या त्यामुळे कुठेतरी काहीतरी बोलायला पॉसिबिलिटी आहे, की बोलू शकतो की यचर हरा. काय? विथआऊट हे 3 पसुकीम जे आपण बघू आता. आपल्याला आपल्याला तिकडे आपल्याला काय बोलायला अपॉर्च्युनिटी पण नव्हती, की का पाप केला? काहीच चान्स नव्हता म्हणजे बोलायला, की पाप कसं काय होऊ शकतं. तर लिहितात इकडे लिहितात इकडे अ, חד דכתיב अशा हवे होती. म्हणजे हा जो पसूक आपण जो बघितला इकडे मिखामधला, त्या पसूकमध्ये ऑलरेडी लिहिलाय, असे हवे होते म्हणजे मी बनवलंय चला. וחד דכתיב הנה כך חומר יד היוצר, כן אתם ביד בית ישראל, אתם בידי बית ישראל. बोलता तिसरा जो पसूक सेकंड जो पसूक आहे तो यिर्मयाहू मधला पसूक आहे. यिर्मयाहू मध्ये लिहिलाय הכיוצר הזה לא אוכל לעשות לכם בית ישראל נאום השם, הנה כחומר ביד היוצר, יד היוצר म्हणजे हशेमच्या हातामध्ये जसं आपण जसं काय मटेरियल सारखं आहे ज्या गोष्टींनी गोष्टी तयार करतात, היוצא ביד היוצר, כן अतेम बियदी बेत इस्रायल. तसेच तुम्ही माझ्या हातामध्ये आहात. जो कुठला क्रिएटर आहे त्याच्या हातामध्ये खोमेर आहे. त्याला मातीचे भांडे बनवायचे आहेत, त्याला ट्यूबलाईट बनवायची आहे, त्याला काय बनवायचं आहे, तो डिसाईड करतो त्याची लॉन, त्याची लेंथ, त्याची हे ते. बोलतो तसंच तुम्ही माझ्या हातामध्ये आहात. सांगायला की अरे येचेरारा जो आहे तो डिपेंडंट आहे माझ्यावरती. मी त्याला बनवलंय. बोलतात इकडे बोलतात इकडे וחד דכתיב והסירותי את לב האבן מבשרכם ונתתי לכם לב बसार. म्हणजे तिसरा जो पसूक आहे, तो पसूक आहे यहेजकेलमध्ये. तिकडे लिहिलंय यहेजकेलमध्ये पसूकमध्ये हसिरोती म्हणजे मी तुमच्या हृदयामधनं लेव एवेन, तो दगडाचा जो हार्ट आहे तो मी काढून टाकीन. כן? והסירותי את לב האבן בשרכם ונתתי לכם לב बसार. आणि तुम्हाला मी लेव बसार देईन, तुम्हाला मी थोडा सॉफ्ट हार्ट देईन. सांगायला की लेव एव्हनचा अर्थ म्हणजे दगडासारखा त्याचा हार्ट आहे. दगडासारखा हार्ट आहे. जसा आपल्या इंडियामध्ये पण त्याला दगडाचं त्याचं हृदय दगडासारखं आहे. काय फीलिंग्ज नाही त्याला, त्याला वाईट वाटत नाही, त्याला हे नाही होत, ते नाही होत. लेव बसा त्याला फीलिंग्ज आहेत, त्याला वाईट वाटते त्याच्या ॲक्शन्सशी, बाकीच्या गोष्टी चालल्यात साइडमध्ये. तिथं त्याला त्याला फीलिंग्ज येतात, त्याला तो कनेक्टेड आहे बाकीच्या ह्याच्यासाठी. तसं बोलते मी तुम्हाला देईन. मी तुम्हाला हात देईन, मी तुम्हाला हृदय देईन, लेव बसा. ונתתי לכם את לב בשר, רפאפא אמר מיעכה, ואת רוחי אתן בקרבכם, ועשיתי את अशर בחיקי, תלכו ואמר, טוב, תלכו. बोलतात इकडं रब पापा बोलतात दुसरा पसूक. रब पापा बोलतात पसूक हा आहे 4था जो पसूक आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे व वेत ओखी म्हणजे माझी जी रुवाख आहे, माझी जी लाईफची सोर्स आहे, ती तुम्हाला मी देईन. एतेन बेकिरबेकम तुमच्या जवळ देईन. ועשיתי את אשר בחוקי, ועשיתי अशर בחוקי. माझे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे मी वागीन. ותלכו במשפטיי आणि तुम्ही माझ्या मार्गाप्रमाणे चाल. ותשמרו ועשיתם आणि त्यामुळे काय होईल? नताती रुखी बिकिरवेके म्हणजे माझा जो रुवाख आहे तुमच्या बरोबर देईन.
आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे जे माझे मिशपातीम आहेत, माझे जे हुकीम आहेत ते तुम्ही फॉलो कराल. म्हणजे हाशेम जसं काय मदत करेल आपल्याला, त्यांची जी रुआख तारा जो आहे, जो स्पिरिच्युअलिटी ती जी प्युरिटी आहे, तिचा रुआख आपल्यावरती देईल आणि जेव्हा ती रुआख त्याच्यावर आपल्यावरती देईल, तेव्हा त्याला पाप करायची इच्छा नाही होणार. त्याला कंटिन्युअस कनेक्शन राहील. जसं काय स्ट्राँग सिग्नल त्याला मिळेल त्याच्या फोनला आणि त्याला आवाज ऐकायला येईल क्लिअरली हाशेमचा. आणि त्या बोलतात, की "ותלכו במשפטי ותשמעו ועשיתם." म्हणजे तुम्ही इझिली कराल. तुम्हाला इच्छा पण नाही होणार, की तुम्ही कुठला मिtzवा मिस आउट कराल, तोडा. बोलतात राफ तिकडनं शिकला. बोलतात רבי אלעזר, כן, ואמר רבי אלעזר, משה הטיח דברים כלפי למעלה. רש"י इकडे बोलतात, אה, הטיח לשון זריקה. כמו "מחוताי קשת". "מחוताי קשת" म्हणजे जसं काही त्याने फेकल्या वरती गोष्टी. त्याला कुठली गोष्ट सांगितली, त्याने परत फेकून दिला. मोशे रबेन. मोशे रबेन बोलतात, "रबी אלעזर, मोशे הטיח דברים כלפי למעלה." त्याला प्रॉब्लेम्स होते. बोलतात तिकडे कसा काय शिकला? שנאמר, ותתפלל, ויתפלל मोशे एल हशेम. इकडे लिहिलंय एल हशेम, खानामध्ये लिहिला होता आल हशेम. एल हशेम म्हणजे हशेमला तिने टू हशेम त्यांनी प्रे केला. बोलतात तिकडे "אל תקראי אל השם, אלא על השם." बोलतात नाही, נכון तिकडे लिहिलं आहे एल हशेम, पण तुम्ही वाचायला पाहिजे आल हशेम. आल हशेम तुम्ही वाचायला पाहिजे त्याच्यावरती. "שכן דיבר רבי אליעזר." מה, तिकडे लिहिलं एल, למה צריך לעשות על? तर שוב, כן, इकडं आपण बघू, मसकत शब्बातमध्ये इकडे लिहिलं आहे. नाही, इकडे मसकत शब्बातमध्ये लिहिलं आहे, की ओतियोत ज्या आहेत, कुठले-कुठले ओतियोत जे आहेत, त्या चेंज होतात बोलताना आणि त्याच्यामधली जी मोस्ट कॉमन जी आहे ते ओतियोत ग्रोनियोत, तिकडं सगळ्या त्या मितखलेफ होतात. म्हणजे अखा त्यांना बोलतात. अखा, अकोला ओतियोत अखा, अखा, अलेफ, खेत, अखा, हे, ऐन, अखा. हे जे ओतियोत आहेत, त्या येतात गळ्यामधनं, घशामधनं येतात. بوم أفجعي تورنتا دتلنا دستغات جيخاخ अशाचाच बुमाफ, गिखाक, दतलनाथ, जशस्त्राज हे जे 24 वर्ड्स आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या लँग्वेजमधनं येतात. बुमाफ येते तोंडामधनं. त्यामुळे अराबी लोकं जे आहेत ते बेत आणि फेमध्ये डिफरन्स करत नाही. पखीत, बखीत सगळ्यांसाठी सेमच होते. तसंच बोलतात इकडे, की अलेफ आणि आईन जो आहे तो इंटरचेंज होते. नाखोन जेव्हा तुम्ही बोलता इब्रितमध्ये तेव्हा पण कुठल्या-कुठल्या कम्युनिटीज आहेत तिकडे ते बेमेत त्याच्यावरती लक्ष देतात. आईन, हे, खेत, हे, हेमध्ये आणि आलेफमध्ये पण लोकांना डिफरन्शिएट नाही करता येत. भाऊ कसे इंडियन लोकं जे आहेत, इंडियन खजानीम जे आहेत, मोस्ट ऑफ द टाईम्स त्यांचा आलेफ आणि हेमध्ये त्यांचा इंटरचेंज होत नाही. कारण की मी खेन ऐकतो कुठले-कुठले खजानीम आहेत त्यांना ते रिपेअर करतात. "व्याहाफ्ता"च्या बदली ते बोलतात "व्याहाफ्ता." כן, אהבת, 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 כן? אז सगळं एक होतं तर बोलायला पाहिजे अहावता. अलेफ जो आहे तो अलेफसारखा यायला पाहिजे. तो बोलतात तिकडे की अलेफ आणि ऐनमध्ये तो डिफरन्शिएट नाही करतो आणि त्यामुळे तो येते ऐन तिकडे लिहिला आहे ना कोण? मोशे वैत्पलेल हशेम एल हशेम. पण बोलतात अल तिक्रिएल एल आल हशेम. तो प्रूफ पाहिजे आपल्याला. आपण ऑब्व्हियसली गमारा फक्त आपण या रूलमधनं नाही शिकणार. बघू गमारा आपल्याला एक्झाम्पल सांगायला, की का तू वाचतोस एलचा आल. बोलतात इकडे 5 पासून काय म्हणतो बघू. बोलतो ויצעק העם אל משה ויתפלל משה אל השם ותשקע האש. כן, ही पहिला הפסוק आहे. במדבר י"א ב'. बोलतात इकडे ותתפלל משה אל השם, אל תקראי אל, אלא על. על השם. שכן דיבר רבי אלעזר בן יעקב, קוראים לאלפין עינים, ולעינים אלפין. बोलतात כן, דיבר רבי יעקב, ऑलरेडी आपण बघितलं, דיבר רבי अलिएझर. लोकं आहेत ते वाचतात ऐन ला अलेफ, अलेफ ला ऐन.
सगळं मिक्स करून टाकतात, सगळं चेंज करून टाकतात आणि त्यामुळे बोलतात तू वाचू शकतो. का असं वाचू शकतो? ते आहे याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये एक सोर्स मस्त चबातमध्ये की באמת तिकडं तो चेंज करते. तो ओतियोत ग्रोनियो जे आहेत, त्या सेम जागेवर नेतात तिकडे तो तो चेंज करते. तो बोलतात तिकडे אלפין לעינין ועינין לאלפין. ודיבר רבי ינאי אמרי מאחה, बोलतात नाही इकडनं शिकतात. कुठनं शिकतात? दी זהב, दी זהב, פרשת דברים, त्या पहिल्या פרק मधला पहिला पसूक. तिकडनं शिकतात दी זהב, दी זהב जे बोलले मोशे रबेनु तिकडनं शिकला, की त्यांनी नमाज जी केली हशेमकडं, שהטיח דברים כלפי למעלה. טוב, בגו आपण פסוק मध्ये לילה אלה הדברים אשר דיבר משה אל כל ישראל בעבר הירדן, במדבר, בערבה, מול סוב בן פרן ובן תופל ולבן וחצות ודי זהב. רש"י तिकडे लिहितात प्रत्येक जागेवरती या जागांमध्ये आम इस्रायलने पाप केले. केन दी जाब. बघू इकडं गमारा काय शिकते. गमारा शिकते इकडनं दवा. गमारा बोलते रबी अनाई बोलतात आमरे मिआखा इकडनं शिकला की त्यांनी त्यांनी דברים כלפי למעלה बोलले म्हणजे नाही की रबी एलिएझर बेन याकov जे आहेत त्यांचा जो म्हणणं होता म्हणजे त्यांची नाही सॉरी नाही अफिलू रबी एलिएझर बेन याकov אלא אפילו वरती बोलतात इकडे रबी एलिएझर बोलतात ואמרי רבי אליעזר משה הטיח דברים כלפי למעלה बोलतात बोलतात या पसूकमधनं "ותתפלל משה אל השם" आणि तिकडं आपण एक्सप्लेनेशन आणला, की का तिकडं त्याच्यावरनं शिकते, की त्यांनी शिकला, की मोशे रबेनूने דברים जे आहेत, הטיח דברים כלפי למעלה. बोलतात पण बोलतात रबी ינאי, नाही, तिकडनं नाही, מיआखा या पसूकमधनं וदी जाव. द्वरीम मधला पहिला पसूक मधला पहिला चॅप्टर मधला पहिला पसूक तिकडनं बोलतात माई वे दी जाव. बोलतात काय अर्थ आहे माई वे दी जाव? दी जावचा अर्थ काय होते? बोलतात बोलतात אמרי דברי רבי ינאי כך אמר משה. רבי ינאי एक्सप्लेन करतात पसूक बोलतात כך אמר משה. משה רבנו असे बोलले לפני הקדוש ברוך הוא, הקדוש ברוך הוא אשר תמולא ריבונו של עולם בשביל כסף וזהב שהשפעת להם לישראל עד שאמרו די והוא גרם שעשו את העגל. יפה מאוד. समजला समजला राबी येण्याच्या म्हणण्याप्रमाणे का का आम इस्रायलने पाप केला की हाशेमने त्यांना खूप सारा पैसा दिला. खूप पैसा दिला. त्यामुळे काय होतं खूप पैसा मिळाल्यावरती त्यांना माहिती नाही या पैशाचं काय करायचं. मग तो कुठं-कुठं जाऊन त्या पैशाची तो वाट लावतं. तो पैसे वेस्ट करतं. ज्या गोष्टींमध्ये ज्याच्यामध्ये होते अबोधा जावा. त्यांना तुम्ही खूप पैसे दिले. त्यांना माहिती नाही पडलं काय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणून त्यांनी अबोधा जरा केला. यॉफी. जाऊ आशेम चुकला तिकडे. समजला? तर गमारा इकडे शिकवते दी जाब मध्ये कसं शिकतात बोलतात आखे सेफे जाब शेषपात आला आहे तू त्यांना तर पैसे दिलेच नसते एवढे तर काय झालं त्यांनी नाही अबोधा जरा केला असता त्यांच्याकडे खूप पैसा होता त्यांना माहिती नव्हतं काय करायचं पैशाचा म्हणून त्यांनी जाऊन अबोधा जरा केला तर יפה מאוד. השפעת עליהם לישראל עד שאמרו די, מספיק, זהו, किती देशील? बोलतात הוא גרם שעשו את העגל. אמרי דיבר רבי ינאי, אין ארי נועה מתוך कुप्पा של तेवेन. रबी ינאי बोलतात इकडनं आपण शिकतो आणि अजून शिकतो बोलतात जनरली जनरली आपण बघतो की जो कुठला सिंह जो आहे तो डरकाळी देते तो आवाज फोडते तो काय त्यांनी घास खाल्लाय आता त्यांनी ब्रेड खाल्ला ब्रेड त्यांनी खाल्ला ब्रेड बटर खाऊन तो येऊन तो डरकाळी फोडते मग पितो तो फोडते डरकाळी की त्यांनी तो आता बसार खाल्लाय आता चांगला एज खाल्लाय त्यांनी त्यांनी आयल खाल्लाय तेव्हा त्याला तो मटण खाल्ल्यामुळे त्याला ती ताकद जी आली आरीला सिंहाला ऑब्विसली याच्याबद्दल पण सेम डिस्कशन आहे की त्याला तुम्ही जास्त दिला नाही त्याला त्याला बसवा तुम्ही त्याला उपासामध्ये सोवळीमचे उपास चालू होतील तेव्हा बघा
लोकांना तुम्ही बसवा उपासामध्ये. 1 दिवस केन योम किप्पूरसारखा. सगळा त्याला तो त्याच्यावर मीठ खरेद करते. सगळ्या गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या. का? कारण की जेव्हा त्यांनी चूक केल्या, तेव्हा त्याचा तो आरीसारखा होता. याला मी तो बस्सा चांगला मटण-बिटण खाऊन, तेव्हा त्याला तो याचा होता. काढून टाका तो मटण त्याच्यामधनं. लगेच तो असा बकऱ्यासारखा होते, तेली मस्ते करते. का? कारण की "אין הארי נוהם אלא בתוך קופה של תבן, אלא בקופה של בשר". त्याने तो बसार खाल्ला, त्यामुळे त्याला तो माज आला आणि मग त्यांनी जाऊन त्या डरकाळ्या फोडल्या. त्यांनी पाप केली. नाही याच्या राज्याबद्दल बोलतोय. पण सेम अप्लाय होते. बोलतात रबी यनाई, की "אין הארי नोहेम". नोहेम म्हणजे तो डरकाळी फोडते. आपण इकडे बघू नोहेम. हां, ही नाही राशी, ब्युटिफुल राशी. राशी बोलतात, "אין הארי नोहेम". राशी एक्सप्लेन करतात, "שמח ומשתגע ומזיק". तो नाही की फक्त हॅपी आहे आता, तो मिष्टगेया पण आहे. त्याला तो मटण खाल्ल्यामुळे त्याला असं एवढी त्याला हे आलंय, की तो स्टॅम जाऊन डॅमेज करते आणि तो क्रेझी वागते. समजा तुम्ही त्याला लिमिटेड खाण्यामध्ये त्याला कंट्रोलमध्ये ठेवला असता. नाही फक्त बसार, फक्त शब्बातला, फक्त हे, फक्त योम तov, फक्त जे बाकीच्या दिवशी त्याला हे नाही केलं. शब्बात दिवशी पण तो खाते मिtzवासाठी. शब्बाची मिtzवतसाठी. אין הארי נוהם אלא מתוך ברירה, שמח ומשתגע ומזיק. ככה लिहितात रशी, की त्याला वेळ लागते तो डिस्ट्रॉय करायला चालू करते. आरी आहे आपण बघू पुढच्या चॅप्टर्समध्ये पण ह्याच्यामध्ये नवीमध्ये आपण बघू, की आरी म्हणजे लायन जो आहे त्याची जी स्टाईल आहे तो शक्यतो जेव्हा तो अटॅक करते आणि तो त्या प्रेला मारते, तो मारते जेव्हा तो भुकेला आहे तेव्हाच. आणि त्यामुळे दानिएलच्या जे ह्याच्यामध्ये आपण घेऊ, हो, तिकडं तो मोठा नेस होता, की 4 तिकडे जे आरियत होते, ते भुकेले होते आणि तरी पण त्यांनी दानिएलला नाही हात टच केला आणि ते अजून भुके राहून पण त्यांनी त्याच्यावर टच नाही केला. तर त्यामुळेच बोलतात तो मिष्टगया म्हणजे स्टाम मजीक, स्टाम तो डॅमेज करते. त्याला खायचं नाही, काय नाही, तो स्टाम डॅमेज करते. नोहेम. नोहेमचा अर्थ आहे, की तो सम्याक व मिष्टगया व मजीक. बोलतात तिकडे אין הארי נוהם אלא מתוך נוהם מתוך קופה של תבן, אלא מתוך קופה של बसार म्हणजे तो तिकडनं आवाज करते. बसारमध्ये पण एक इंटरेस्टिंग हे आहे. दिनीमच्या गिमात्रियामध्ये येते बसार, शीन, रेश आणि बेतमध्ये. כן, सिमिलर ראש חודש לנו वापरतात तो. אמר רבי אושייה, אמר אושייה, משל לאדם שהייתה לו פרה כחושה. बोलतात त्याला त्या माणसाकडे एक्झाम्पल आणतात. अजून बोलतात एक माणूस होता आणि त्याकडं एक गाय होती. ती गाय जी होती ती अशी खुशा म्हणजे तिला ते ताकद नव्हती अजिबात. ती अशी एकदम अशी वीक गाय होती. बालात इव्हरीम. बालात इव्हरीम म्हणजे तिला तिच्या हड्ड्या-बिड्ड्या ज्या होत्या त्या त्या दिसायच्या नाही. तिच्या हड्ड्या-बिड्ड्या दिसायच्या. अपिलू तिला फक्त इव्हरीम होत्या. तिला बसार नव्हता जास्ती. बोलतात बोलतात तिकडे त्यांनी काय केला, בעלת איברים והאכילה קרשינין. קרשינין, מסכת בבא מציעא लिहिलं आहे, की करशिनीम जे आहेत, तो फूड जो आहे तो गायींसाठी सगळ्यात चांगला आहे. तो गायीला खूप पौष्टिक आहार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खायला घातला. आला करशिनीन इकडे लिहितात, מילוי הכרס הוא וממיני חיטים הרעים, או מיני חטאים הרעים लिहिलंय इकडे. טוב, מיני קרסינים, आपण नाही तिकडे आले नाही. טוב, בסדר. קרसिनीन लिहिलं आहे, की तो सगळ्यात चांगला फूड आहे. चांगला फूड आहे याच्यासाठी, गाय गाय याच्यासाठी सगळ्यात चांगला फूड आहे आणि तो खाऊन त्यांना चांगला बसार वगैरे येते, त्यांना चांगला येते. व्यायता मेवायेत म्हणजे जशी गाय खाते आणि त्याच्यापासून तिला तिला त्याचा हे होते. ताडी पैलवान नाखवान. तिला त्याचा तिला तिला मटण देते. त्याला जरासं ताकद येते त्याच्यामुळे आणि त्यामुळे बोलतात, की तिने काय केला, तिने जाऊन मारला तिच्याच ओनरला तिने फटका दिला. बोलतात बोलतात तसाच जेव्हा माणसाला तुम्ही जास्ती दिला, तेव्हा तो पण ज्याने दिला त्याच्यावरतीच तो माज करून दाखवल. बोलतात इकडे קופה של תבן, ואלא מתוך קופה של בשר ראינו את זה רב הושע, משל לאדם שהייתה לו פרה
כחושה, ובעלת איברים, והאכילה קרשינין, והייתה מבייתת בו, אמר לי, मी गरम कोणी तिला आणला त्या कंडिशनला की ती येऊन लाथ मारेल आता. बोलतात तू जर तिला नाही तुम्ही तिला जेवण दिलं असता तर ती ऑलरेडी खुशच राहिली असती, अशीच राहिली असती, शांत. तिने काही कोणाला जाऊन लाथ-बीत मारल्या नसत्या. बोलतात मी गरम לך שתהיה מבייתת בי, אלא קרשינין שהאכלתיך. म्हणजे पैसा जो दिला, जो तिला खायला दिला चांगला, त्याच्याने तिला तो आला माज, שהאכלתיך. אמר רבי חייא בר אבא, אמר רבי חייא בר אבא, אמר רבי יוחנן, משל לאדם אחד שהיה לו בן, הרחיצו ושחו ואכילו והשקהו ותלה לו כיס על צווארו והושיבו על פתח של זונות. מה יעשה אותו הבן שלא יחטא? אמר רב. טוב, एक्सप्लेन करू इकडे. बोलतात दुसरा एक्झाम्पल आणतात, बोलतात इकडे दुसरा एक्झाम्पल काय आहे? बोलतात एक कोटला माणूस होता. बोलतात रबी חייא ברבי אבא, רבי יוחנן שנאמני. बोलतात משל לאדם, म्हणजे एक्झाम्पल आणतात, משל לאדם שהיה לו बन, त्याला पोरगा होता, अर्खीचू, त्याला चांगलं त्याने अंघोळ घातली, त्याला चांगला साबण लावून, त्याला सेंट लावून, त्याला त्यांनी तयार केला. वेखिलू, त्याला त्यांनी खायला दिला, प्यायला दिला. वेतला लो किस म्हणजे पैसे त्याच्या चवारामध्ये टाकले. त्यांनी त्याला पैसे टाकले गळ्यामध्ये टाकून, म्हणजे लॉकेटमध्ये टाकून त्याला पैसे दिले. बोलतात आणि काय केला, आणि त्याला घेऊन गेला धंद्या करणाऱ्या बायकांच्या घराच्या बाहेर. बोलतात बोलतात खीस अल चवाओ, त्या गळ्यामध्ये त्यांनी पैसे टाकले. वेओशिवू, त्याला बसवला त्यांनी तिकडे पेतक्षल जोनोत, म्हणजे जिकडे या बायका बसतात तिकडे त्यांनी जाऊन त्याला बसवला. चांगला सुंदर त्याला करून पैसे ठेवून त्याने त्याला तिकडे बसवला. बोलतात 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 इकडे पेतक्ष जनोत मा यासे ओतो अबेन, म्हणजे काय तो करू शकते हा पोरगा, शेलोयखता, की तो पाप नाही करणार. ऑब्विसली तो पाप करेल, फिर त्याला ते फोर्स करते पाप करायला. अगेन אמר רב אחא, אמר רב אחא ברי דרב הונא, אמר רב ששת, היינו דאמרי איניש. म्हणजे लोक बोलतात मिले क्रिसे जाणे, म्हणजे ज्याचा कोणाचं पोट भरलेला आहे तो जाऊन पाप करते. बघू आपण इकडं काय लिहितात. राशी लिहितात मिले कसे जाणे बियाशे, बियाशे म्हणजे घाणेरडी पाप करते. ज्या माणसाचं पोट भरलेला आहे तो घाणेरडी पाप करते. इकडे लिहिलं आहे मिलू या केरेस मेमामनी मे खताईम हराईम. बोलतात ज्याचा कोणाचा पोट भरलेला आहे, तो पोट भरलेला जो आहे म्हणजे तोच माणूस तुम्ही घ्या. जसा तो आपण ऑलरेडी एक्झाम्पल आणला आणि 24 मध्ये, तेव्हा तुम्ही त्याला सांगा 200 उपास, कंटिन्यू दररोज 200 उपास. बघा त्याला 200 दिवसानंतर त्यांनी बेमेत त्यांनी जो चिनी आहे कुठला त्याच्या त्या अंगामध्ये राहते काय. तर तसंच बोलतात तुम्ही कोणी पाप केले, पोट भरलं त्याच्याने ते पाप झाले, नाही की तो माणूस वाईट आहे. याला तुम्ही त्याला कंडिशन मध्ये टाकले, तुम्ही त्याला पैसा दिला, तुम्ही त्याला हे बनवा, तुम्ही सुंदर बनवलाय, त्याच्याकडे ऑप्शन आहे, तो पाप करलच. बोलतात इकडे मिले कैसे जाने बिशे मिलू या केरेस מממנה חטאים הרעים, זנה מתרגמינן למיनाऊ לזनोही. טוב, बोलतात तिकडं या पापांचं जो डिस्कशन आहे, जानीला डिस्कशन करते מתרגמינן למיनाऊ लजनोही, लजनूत. बोलतात पोट भरले तेव्हा त्याला पाप करायचे ताकद येते. पोट जर भरलेला नसेल तर ऑब्व्हियसली तो पाप पण नाही करणार. पुढे जाऊ आपण आणि इकडं एक छोटासा प्रश्न आहे, आपण विचारू. बोलतात इकडे שנאמר כמריתם וישיבו שבעו וירם ליבם, על כן שכחוני. बोलतात इकडे दुसरा पसूक आहे बिशे שנאמר, כן, שנאמר הוא כראיתם וישבו ושבעו וירם ליבם, על כן शेखाखुनी. का तुमचा हृदय चुकला? कारण की तुम्हाला वाईट करायची सवय लागली.
लिहितात इकडे पसूकमध्ये आपण वाचू, की मेरितेम बोलतात וכמריתם וישבעו, שברו וירם ליבם, על כן שכחוני. त्यानंतर दुसरा पसूक जो आहे, तो पण तसा सिमिलर, ורם ליבך ושכחתי את אדוני אלוהיך, המוציאך מארץ מצרים, מבית העבדים. याच्यामध्ये पण विसरण्याचा पेय आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक पसूक जो आणतात, וישמן यशूरून वैवात. इश्मान यशूरून वैवात म्हणजे त्याला तुम्ही जाडा मोठा बनवला आणि लात मारली. ते बोलतात "ורם לבך ושכחת את השם" סליחה. רב נחמן אמר, מי इकडनं शिकतात. וישמן ישורון ויבעט. הנה, नाही, סורי. ואמר מאחר רם ליבך ושכחת את השם אלוקיך असे होते का מבית עבדים, म्हणजे ज्यांनी तुला बाहेर काढला बेत अवधी म्हणजे जी लोक पापच अवधींचं जो घर होतं, जिकडनं तुला त्याला सफरिंग मधून बाहेर काढला, त्याला तू विसरला, त्याला तू विसरशील. बोलतात तिकडे ורבנן אמרי, רבנן אמרי म्हणजे रबानन लोक बोलतात, मी आखा इकडनं शिकला, ואכל ושבע ודשן ופנה והיא באה את אימה מיאחה וישמן ישורון ויבעט. दोन पसूक आहेत, सिमिलर पसूक आहेत, ואכל וישבע ודשן ופנה, פנה מלשון עבודה זרה, פנה לעבודה זרה. הפסוק आपण बघू फुल कम्प्लिटली 9th. लिहिला आहे, בי אביאוני על האדמה אשר נשבע, אשר נשבעתי לאבותיו, זבת חלב ודבש, אכל ושבע ודשן, ופנה אל אלוקים אחרים. म्हणजे तिकडनं जाऊन त्यांनी, मी त्यांना जेवायला दिला, खायला दिला, त्यांना मी आणला या लँडमध्ये, आणि त्यांनी काय केला, पना אל אלוקים אחרים, ועבדון ונעצוני, הפר את בריתי. आणि माझा जो तोरा आहे तो त्यांनी हेफेर केला. हेफकेर म्हणजे सोडून दिला. अजून एक पुस्तक बघू इकडे. बोलतात इकडे, "והיא בית אימה מיאחה וישמן ישורון ויבעט." ישמן ישורון ויבעט, फेमस पसूक आहे द्वारी मधला. बोलतात इश्मान यशूरून म्हणजे त्याला जाडा मोठा झाला आणि त्याने काय केलं, त्यांनी लात मारली. ואמר רבי שמואל בר נחמני, אמר רבי יוחנן, מניין שחזר הקדוש ברוך הוא, מניין שחזר הקדוש ברוך הוא, म्हणजे השमनी ते एक्सेप्ट केला, כן? השם משה रबीने सांगितलं की כן, נכון, पाप कोणी केला, पैसे दी जाब, त्यांना खूप पैसे दिले, त्यामुळे त्यांनी पाप केला. והוא ברוך הוא הודה על משה שנאמר, וכסף וזהב הרביתי להם, כסף הרביתי להם וזהב עשו לבעל. כן, या पसूकमध्ये लिहिलाय, कुठून त्यांनी शिकला, की हाशेमनी באמת एक्सेप्ट केला, की पैसे त्यांना जे खूप सारे दिले, त्याच्यामध्ये त्यांचा अवतार जरा झाला. "ואי לא ידעו כי אנוכי נתתי לה הדגן והתירוש והיוצר והכסף הרביתי לה." पैसे त्यांना खूप दिले. त्यांच्याकडे पहिले मी सगळा आणला. दगान म्हणजे धनधान्य, तिरोश म्हणजे याईन, चोहार म्हणजे शेमेन, וכסף पैसे, हिरबेतीला व्याजा वासुले बाल, आणि ते पैशाचं त्यांनी बाळाला दिले, म्हणजे पैसे जे आहेत ते त्यांनी त्याच्याने त्यांनी त्याचा अबोधा जरा केला. इथपर्यंत आपण थांबू इकडे. पण इकडे एक प्रश्न विचारतात बेनिशा आहे, की का इकडे एवढे सारे एक्झाम्पल आणतात सांगायला, की अरे बेमेत इकडं इकडं हाशेमनी हे केला, म्हणजे आपल्याला तिकडे काय बोलायला अपॉर्च्युनिटी असेल. बोलतात तिकडे बेनिश खान, की जो पहिला एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये लिहिला आहे, तिसरा जो एक्झाम्पल याच्यामध्ये लिहिला आहे, की त्यांनी त्याच्या पोराला अंघोळ-बिंघोळ घातली आणि त्याला तयार करून आणला तिकडे दरवाजाच्या बाहेर झोनोदच्या. तर त्याचा हे काय होता, त्याचा 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 उद्दिष्ट काय होता, त्याच्यामध्ये म्हणजे तो कसा "मा यासे अनार वेलो यखता", म्हणजे काय तो करेल आणि तो पाप नाही करणार. मिलाशोन मिलाशोन खेत. खेत म्हणजे तो जो पाप जो आहे तो त्यांनी लाखीस करायसाठी नाही केला. त्यांनी तो रागवण्यासाठी नाही केलाय. याला तो पाप त्यांनी केला, की त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. नाही, ऑप्शन नव्हता. याला त्याच्यामुळे त्याची फॉल्ट जी होती, की तो पाप जो आहे त्याच्यातून चुकीने झाला. आणि त्यामध्ये ते लिहिलं आहे, की लो यख्ता म्हणजे तो चूक जो आहे ती मुद्दामून त्यांनी चूक नाही केली. याला त्याच्याकडे ऑप्शन्स जे होते ते लिमिटेड ऑप्शन्स आले होते.
आणि त्यामुळे तिकडे आपण लाशोन पण लिहिलंय, ती लँग्वेज जी लिहिलंय ती मध्ये लिहिलं आहे वेलो यख्ता. तर फक्त तिकडे बघतोय. तर इथपर्यंत. इथपर्यंत. बाईचा भाषा आपण पुढच्या वेळेला इकडनं चालू करू. नको ना गमारा जो आहे तो ईझियर गमारा आहे. पुढेपर्यंत. पुढच्या पेजमध्ये थोडासा नवीन सुविधा ॲड होतील. पण बेसिस भाषा आपण इकडे कंटिन्यू करू या स्पीडमध्ये. जर कोणाला प्रश्न असेल तर थांबा आणि विचारा. नाहीतर आपण इकडे थांबू. חזק וברוך. כולם יצאו, כל טוב. כל טוב. חזק